गणपती बाप्पा आले. घरोघरी आनंदाचं वातावरण होतं. आर्या खूप खुश होती. तिने बाप्पासाठी सुंदर रांगोळी काढली होती. बाप्पा तिच्या घरी विराजमान झाले. मोदकांचा सुगंध दरवळत होता आणि आरतीचे सूर घुमत होते. रोज सकाळी आर्या बाप्पाला नमस्कार करायची. ती बाप्पाला तिच्या शाळेतल्या गमती-जमती सांगायची. बाप्पाच्या दर्शनासाठी मित्र आणि नातेवाईक यायचे. सगळे मिळून भजन म्हणायचे आणि टाळ्या वाजवायचे. 10 दिवस कसे गेले कळलंच नाही. आर्याला वाटलं बाप्पा कायम आपल्यासोबतच राहावे. पण विसर्जनाचा दिवस आला. आर्याचं मन उदास झालं. बाप्पा आता गावाला जाणार होते. ढोलांचा आवाज घुमू लागला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आर्याने बाप्पाला हात हलवून निरोप दिला. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. चैन पडेना आम्हाला बाप्पा, तुझ्याशिवाय करमत नाही, ती मनात म्हणाली. पण तिला आठवलं बाप्पा पुढच्या वर्षी नक्की परत येणार आहे. मग तिच्या चेहऱ्यावर हसू आलं.